या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर. मारहाण करून दरोडा टाकल्याप्रकरणी सारोळी तालुका मोहोळ येथील सीताबाई गायकवाड, अशोक सुतकर, मधुकर बनसोडे, कृष्णा गायकवाड, शुभम काटे यांची गुन्हा सिद्ध न झाल्याने मेहरबान न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यात थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादी अनंतकुमार शिंदे व आरोपी सीताबाई गायकवाड व अन्य 5 जण सारोळी मोहोळ येथील रहिवासी आहेत. दिनांक 24/7/2021 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या शेतातील वस्तीवर गेले. माजी सैनिक अशोक सुतकर, सीताबाई गायकवाड आणि फिर्यादी अनंतकुमारच्या शेतीच्या कारणावरून वाद सुरू झाला. अनंतकुमारच्या खिशातून 2,000 रुपये काढून घेऊन ताई शिंदेच्या गळ्यातील सोन्याचे बोरमाळ, प्रशांत उर्फ सोन्या यांच्या बोटातून सोन्याची अंगठी काढून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यात जबर मारहाणी करण्यात आली. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. सदर फिर्यादीवरून डीएसपी प्रभाकर शिंदे यांनी सखोल तपास करून भादवी कलम 395, 504, 506, 33 अन्वये आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश RJ कटारिया यांच्या समोर सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षाचे वतीने अॅडव्होकेट राजेंद्र फदाटे यांनी फिर्यादी अनंतकुमार यांनी आरोपी हे अशिक्षित असल्याची गैरफायदा घेत 1 एकर ऐवजी 2.5 एकर शेतजमीन दिशाभूल करून खरेदी करून घेतली होती. त्याबाबत विचारणा केली असता उलट आरोपींना मारहाण करून हाकलून दिलं. तसेच उलट तपासात तपास अधिकारी यांनी तपासात आरोपाविरुद्ध कोणताही पुरावा मिळून आला नाहीये असे सर्व युक्तिवाद केल्याने सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती यांनी सर्व आरोपींचा निर्दोष मुक्तता केली आहे. सदर खटल्यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट राजेंद्र फताटे तर सरकार पक्षाकडून प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलंय. दिनांक 24/7/2021 रोजी सकाळी 11:30 वाजता यातील आरोपी सीताबाई गायकवाड, माजी सैनिक अशोक सुतकर, कृष्णा गायकवाड, मधुकर बनसोडे, शुभम काटे, महेंद्र बनसोडे व इतर अनोळखी 3 इसम हा फिर्यादी अनंतकुमार शिंदे यांच्या वस्तीवर जाऊन फिर्यादी यांनी यापूर्वी आरोपींच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन 1 एकरचे पैसे देऊन 2.5 एकर खरेदी खत केली होती. त्याबाबत विचारणा केली असताना तेथे फिर्यादी आणि आरोपी यांच्यात तक्रार सुरू झाली. त्यावेळेस यातील आरोपी हे फिर्यादीच्या खिशातून 2,000 रुपये काढून घेतले. त्याचप्रमाणे ताई शिंदे याच्या गळ्यातून बोरमाळ आणि सोन्या शिंदे याच्या बोटातून अंगठी असे काढून घेतल्याबाबतचे फिर्याद मोहोळ पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. सदर फिर्यादीवरून DYSP प्रभाकर शिंदे यांनी संपूर्ण तपास करून आरोपीविरुद्ध 395, 504, 507, 323 अन्वये दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरचे खटला हा सुनावणी RJ कटारिया या साहेबांसमोर होऊन सदर सुनावणीच्या वेळेस सरकार पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले होते. सदर बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करताना यातील तपासिक अधिकारी यांनी उलट तपासादरम्यान कोणतेही पुरावा मिळून आलेला नाही असे उलट तपासात मान्य केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष साक्षीदारांनी सोन्या शिंदेच्या गळ्यातून चैन गेले आणि परंतु फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे सोन्या शिंदेच्या बोटातून अंगठी गेली असे तपास निदर्शनास आणून दिले. पॉज केलं किती वेळ असे युक्तिवाद करून सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती RJ कटारिया यांनी आरोप सिद्ध न झाल्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता केली. बरोबर. सदर खटल्यात आरोपीतर्फे मी अॅडव्होकेट राजेंद्र फताटे तर सरकार पक्षातर्फे प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं.